ऍक्टिंग हे करिअर असं आहे की जिथं तुम्ही बघाल आज काम आहे उद्या नाही. तर अशा मुलींना किंवा ज्या आता नवीन येणाऱ्या ज्या आर्टिस्ट आहेत त्यांना तुम्ही ॲज अ महिला कलाकार म्हणून काय सल्ला द्या? की नशीब तितकंच महत्वाचं आहे. हे फक्त टॅलेंट असून उपयोग नाही. फार तुम्हाला इझी गोष्टी मिळाल्या ना की आपण जे करतोय ते चालतंय तर तुमच्यात कधीच सुधारणा होणार नाही. प्रत्येक वेळेला दिग्दर्शकांनीच तुम्हाला काही सांगायला हवं असं नसतं. तुम्ही सांगा की मी असं केलं तर चालेल का, नाही वाटलं तर तो सांगेल की तसं नका करू. नवीन कलाकारांकडनं बऱ्याच वेळा होणाऱ्या चुका बघितल्या तर सगळं सोडून ते मुंबईमध्ये ज्यावेळेस स्थलांतरित होतात आणि अशातनं बऱ्याच वेळा डिप्रेशनमध्ये जास्त प्रमाणात जातात. आम्हाला आमच्या आई वडिलांनी असं काही असतं की माणूस डिप्रेशनमध्ये जातो हे आम्ही कधी आम्हाला माहितीच नाही. आम्हाला एकच गोष्ट माहिती की लढायचं. असे सीन मी खूप केले पण समोरही लोक इतकी त्याच्यात अडकलीत आणि इतकी रडतायत की मला गिल्ट यायला लागला की मी काहीतरी चुकीचं करते. मी तिथे विसरूनच गेले की मी सुंदराबाई आणि मला असं वाटलं की मी खरंच कोणाचं तरी घर तोडते. आपण थोडंसं तुमच्या चित्रपटांकडे देखील वळूयात. माझा सगळ्यात पहिला चित्रपट मुन्नाभाई MBBS. माझा मुलगा खूप लहान होता तेव्हा आणि मी त्याला घेऊन गेले होते बघायला आणि तो एकदम म्हणाला, आई संजय दत्तने तुझ्याबरोबर काम केलंय. त्याला म्हटलं हळू बोल, मी संजय दत्त यांच्याबरोबर काम केलंय, त्यांनी माझ्याबरोबर काम नाही केले. अभिनय जर नसता तर माधवी सोमणी यांचं करिअर कुठल्या दिशेला असतं? नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य भावे इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत एक अशी व्यक्तिमत्व ज्यांनी रंगभूमी, दूरदर्शन, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये सातत्याने प्रामाणिकपणे आणि ताकदीनं काम केलं आहे. अभिनय म्हणजे फक्त भूमिका नाही तर ती एक तपश्चर्या आहे आणि ती तपश्चर्या त्यांनी प्रत्येक पात्रात उतरवली. आज आपण त्यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल, संघर्ष, शिकवण, भूमिका, त्यांची निवड कशी करायची आणि पुढील स्वप्नांविषयी मनमोकळेपणाने संवाद साधणार आहोत. चला तर मग स्वागत करूया माधवी सोमणी यांचं. माधवीताई, तुमचं आमच्या शोमध्ये खूप खूप स्वागत. तुम्ही आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. आजचा हा संवाद जो असेल तो खरंच खूप प्रेरणादायी, प्रामाणिक आणि मनाला भिडणारा होणार आहे. माधवीताई, आम्हाला तुमच्याकडनं एक गोष्ट जाणून घ्यायला नक्की आवडेल, ते म्हणजे तुमचं बालपण, त्याच्यानंतर कौटुंबिक जर तुमची पार्श्वभूमी आपण बघितलीत तर तुम्हाला अभिनयातली पहिली ठिणगी की मी अभिनय करू शकते ही कुठून कळली आणि त्याची सुरुवात कशी झाली? आता माझं बालपण म्हणाल तर मी तशी मिडल क्लास फॅमिलीतली. आई वडील, माझी आई शिक्षिका, वडील MSCBत जॉबला होते. कोकणातनं ते दोघं पुण्यासारख्या ठिकाणी आले, छोटं घर घेतलं. आम्ही तिघी बहिणी, भाऊ नाही आम्हाला. आणि म्हणजे ते दोघं जसे कोकणातनं आले तसे कोकणातनं जी माणसं येतील त्यांना आपल्या घरात जागा दिली की राहा, शिक्षण करा. तर त्यामुळे घरात सतत खूप माणसं असायची पण त्यांच्या चेहऱ्यावर कधी नाराजी आम्ही पाहिली नाही बहिणींनी. त्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी आईवडिलांकडनं आमच्यात लहानपणापासूनच आलेली आहे. त्यानंतर माझ्या वडिलांना संगीताची आवड, आईला संगीताची आवड. सवाई गंधर्व तर माझ्या वडिलांनी कधीच चुकवलं नाही आणि सवाई गंधर्वसाठी सुद्धा आमच्याकडे माझे मामा, काकाशी असंख्य मंडळी आलेली असायची. कारण पुण्यात शंकरचं घर आहे म्हटल्यावर पुण्यात जायचं आणि सवाई गंधर्व बघायचं. तर त्यामुळे मुळातच घरात एक कलेचं वातावरण होतं. बरोबर. पण मला नक्की कशाची, कारण मी डान्स करत होते, मी भरतनाट्यम शिकत होते, मी गात होते आईवडिलांकडनं. म्हणजे शिकत नव्हते पण तालासुराचं ज्ञान पक्कं होतं. त्यात एकदा असं झालं की आईला असं वाटलं की मी साधारण 6वी-7वीत होते. तर आई म्हणाली की आपण तुला नाट्य शिबिरात घालू. तर म्हणजे मोठी बहीण जरा लाजाळू होती, ती फारशी ऍक्टिव्ह नव्हती अशी. ती गाते खूप सुंदर पण ती तशी बाहेर पडणारी नव्हती, पण मी होते हे माहिती होतं. त्यामुळे तिने त्यावेळेला सुनील महाजन नाट्य शिबिर घ्यायचे आणि त्यावेळेला माझे सर होते उपेंद्र लिमये. तर लिमये सरांकडे मी पहिलं माझं नाटक केलं. नाटक होतं अडमगाव तडम प्रजा, गातो गाणी चक्रम राजा. त्यात मी प्रधानाची भूमिका केली होती. तो माझा पहिला स्टेजवरचा परफॉर्मन्स जो मी बाहेरनं केला आणि तिथे वाटलं की आपण हे करू शकतो. पण त्यावेळेला असं नव्हतं की मला ह्याच्यातच पुढे काय करायचं, कारण त्यावेळेला माझा डान्स चालू होता आणि मी जिम्नॅस्टिक करत होते.
अच्छा. मी रोप मलखांब करायची. पुढे मी काही वर्ष रोप मलखांब शिकवत होते. अरे वा. आणि त्याची एक वेगळी गोष्ट आहे की आमच्या इथे मी ज्या सोसायटीत राहायची तिथे खालती एक फणसे आजी आजोबा राहायचे, अच्छा. ज्यांना मुलबाळ नव्हतं. आणि मी जेव्हा तिथे राहायला गेले तेव्हा पहिल्याच दिवशी मी त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरातलीच झाले. म्हणजे मी आई वडिलांकडे वर आम्ही राहायचो, तर तिथे मी नसायचीच, मी कायम त्यांच्याचकडे असायची. आणि त्यांचे जिम्नॅस्टिकचे क्लास होते. ते महाराष्ट्र मंडळात काही वर्ष अध्यक्षही होते आणि मग त्यांनी स्वतःचा क्लास सुरू केला फणसे जिम्नॅस्टिकला. त्यामुळे मी 4थीपासनं योगा, जिम्नॅस्टिक, रोप मलखांब हे सगळं करत होते. त्यामुळे माझं ठरत नव्हतं की मला नक्की करायचंय काय. आणि ते वयही असं होतं की जे मिळेल ते आनंदाने करायचं, एवढंच त्यावेळेला कळत होतं. बरोबर. पण मग हळूहळू एका संधीतनं दुसरी संधी अशी मिळत गेली. अच्छा. अभिनय क्षेत्रामध्ये येण्याचा ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेस मनात काही भीती होती किंवा काही उत्साह होता किंवा घरच्यांचा प्रतिसाद कसा होता, की हे तुम्ही सगळं कसं हाताळलं? हां, आता खऱ्या अर्थाने नाटकात काम करायला लागले जेव्हा मी योगेशला भेटले. ओके. तोपर्यंत मध्ये एकदा उपेंद्रचा असंच एका नाटकात प्रॉब्लेम आला, मग माधवी करशील का म्हणून त्याच्या एकांकिकेत काम केलं. पण तेव्हा मी सिरियसली ते घेतलेलं नव्हतं की अडचण आली म्हणून काम केलं. पण जेव्हा मी योगेशकडे नाटक करायला लागले तेव्हा वाटायला लागलं की नाही हे करायला हवं, कारण त्याच्या शिकवण्याची पद्धतच इतकी भारी होती असं आपण म्हणू, की ते वाटायला लागलं. पण त्यावेळेला माझ्या वडिलांचं असं होतं की तू नाटक कर, तू काहीही कर, पण 7ला घरात ये. अच्छा. कारण ती थोडी नाही म्हटली तरी भीती त्यांच्या मनात होती. म्हणजे त्यांचा विरोध नव्हता माझ्या काम करणारा. तू दिवसभर काहीही कर, तू कुठेही जा, पण मी ऑफिसमधनं आलो की मला माझी मुलगी घरात दिसली पाहिजे. हा त्यांचा एक हे होता. त्यामुळे भांडणं व्हायला लागली, कारण आमच्या प्रॅक्टिसेस सगळ्या या उशिरापर्यंत असायच्या. भांडणं व्हायला लागली. मी पण ऐकायची नाही, मी पण तितकीच हट्टी. आईचं मधल्यामध्ये खेळ व्हायचा, ह्यांचं ऐकू का लेकीचं ऐकू. पण मग एक दिवस शेवटी योगेशची आई म्हणजे माझ्या आता सासूबाई, तर त्या एक दिवस मग आमच्या घरी आल्या. त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी सुखरूप तुमच्या घरी सोडणं, आणून पोहोचवणं तिला, ही माझी जबाबदारी राहील. अच्छा. हां, त्यामुळे मग तेव्हापासून जेव्हा त्यांनी सांगितलं ना तेव्हापासून त्यांनी एक शब्द काढला नाही. कारण ते म्हणाले त्यांनी मला सांगितलेले, त्यामुळे माझी मुलगी सुखरूप घरी येणार. आणि अशा पद्धतीने ते सुरू झालं. आणि मग हळूहळू जसं काम करायला लागले, उत्साह वाढायला लागला, कॉन्फिडन्स यायला लागला. बरोबर. आणि काम करायला लागले. शाळा कॉलेजेसमध्ये आपण बघतो की बऱ्याच वेळा अभिनयाचे जे अनुभव यायला सुरू होतात ते लहानपणापासून सुरू होतात. नाटकांमध्ये काम करणं. तसा तुमचा शाळेचा म्हणा किंवा कॉलेजचा म्हणा असा कुठला एखादा संदर्भ जो तुम्हाला अजूनही आठवतो? म्हणजे शाळा कॉलेजमध्ये गॅदरिंग म्हटलं की माधवी पहिली यायची. म्हणजे अभ्यास थोडा कमी असायचा, पण गॅदरिंग म्हटलं की मला पहिलं बोलवलं जायचं. मग समूह गीत असो, प्रसंग नाट्य असो, योगासन स्पर्धा असो. मी शाळेतही खूपशी ग्राउंड आणि हॉल ह्याच्यातच जास्त रमले. त्यामुळे प्रत्येक कुठलीही स्पर्धा असो, गॅदरिंग असो, काही असो, त्याच्यात मी नक्की असायची. आणि शाळेतही मी अनेक बक्षिसं मिळवली. त्यानंतर MS कॉलेजमध्ये मी BCom केलं. पहिल्याच वर्षी मी एक डान्स परफॉर्मन्स केला होता कॉलेजच्या गॅदरिंगला, ज्याच्यात एक सिनियर मुलगी पण मैत्रीण पण होती माझी. असं आम्ही दोघींनी तो डान्स केला होता आणि तो डान्स इतका आवडला. आम्ही अपलम चपलमवर डान्स केला होता. आणि मी तेव्हा 11वीत होते, पण त्यांनी पूर्ण MCom वगैरे यांच्याही गॅदरिंगला तो डान्स ठेवला. आणि अजूनही ती लोक कुठे भेटली तर तुझ्या नाचाचा फोटो आहे आमच्याकडे त्यावेळेला काढलेला असं सांगतात. तर त्यामुळे अर्थातच मला शाळा आणि कॉलेज इथनंही खूप प्रोत्साहन मिळालंय या सगळ्या गोष्टींसाठी. आपण नॉर्मली जर आता बघायला गेलो तर रंगभूमी असेल, ज्याला आपण नाटक असंही म्हणतो, तर रंगभूमीवर काम करताना कलाकार म्हणून तुम्हाला काय शिकायला मिळालं किंवा स्टेज अभिनय हा स्क्रीन अभिनयापेक्षा वेगळा असतो किंवा जास्त रिस्पॉन्सिबिलिटीचा असतो, तर ह्याच्या संदर्भात तुम्हाला काय शिकायला मिळालं त्यातून? मुळातच मी एकांकिकांमधनं आलेली आहे. बरोबर. बरं, त्यावेळेला कसं एक संस्था असते, हौशी असतात सगळेजण, तिथे आम्हाला पैसे नाही मिळत. तर त्यामुळे मी म्हणते की खूप कष्टातनं काम करत मी पुढे आलेली आहे. त्यामुळे तो अहंकार कुठेही लागला नाही, म्हणजे ते कुठेही हे झालं नाही. कारण मला माहिती आहे की मी याच्यासाठी किती कष्ट घेतलेत, हे मला इझी नाही मिळालेलं. तर आणि त्यामुळे एक टीमवर्क जे असतं ना, ती जी मजा असते, जी मे बी कदाचित तुमच्या गाण्याच्या परफॉर्मन्समध्ये असतात वादक वगैरे, पण तो तुमचा एकटा. पण नाटक हे
संपूर्ण टीमचं असतं. बरोबर. सगळ्या आर्टिस्टनी जर उत्तम काम केलं तर ते खुलतं. त्यातला एखादा जरी कमी पडला तरी ते कुठेतरी पडायला लागतं. तर त्यामुळे एक टीमवर्क असणं आणि एका टीममध्ये कसं काम करणं हे शिकायला मिळालं. म्हणजे त्यावेळेला मला आठवते की आम्ही 2 व्हीलरवरनं एका बाजूला दोन मोडे, म्हणजे मी डबल सीट असायची, 2 बाजूला 2 मोडे धरायचे. त्या मोड्यांमध्ये सामान असायचं, कुठे टेप रेकॉर्डर असायचा, कुठे प्रॉपर्टी असायची, आणि असे आम्ही बरोबर. गाडीवरनं जायचो. मग भरतनाट्य मंदिर असेल किंवा स्नेहसदनला आम्ही प्रयोग करायचो. तर त्यामुळे कष्टातनं हे मिळाल्यामुळे मला असं वाटतं की मला कुठेही मीपणा किंवा तो अहंकार माझ्यात नाही, कारण मला माहिती आहे की मी कुठल्या परिस्थितीतनं जाऊन हे सगळं मिळवलंय. करेक्ट. आतापर्यंत आपण जर बघितलं तर बऱ्याच नाटकांमधून तुम्ही भूमिका केलेल्या आहेत. तर असा कुठला एक नाटक आणि ज्यातला असा कुठला एक प्रसंग जो तुमच्या मनात आजही घर करून राहिलेला आहे? नाटक म्हणाल तर मी व्यावसायिक नाटकं तर केली, पण मी एक प्रायोगिक नाटक करत होते, सोंगटी नावाचं. सोंगटी. तो दीर्घांक आहे. एक एक घरकाम करणारी मुलगी, अच्छा. आणि ती शिक्षण मंत्री होते. तो तिचा सगळा प्रवास. आणि आपण नेहमी म्हणतो की एक स्त्रीची दुश्मन असते, पण ह्या नाटकात असं दाखवले की एका स्त्रीच्या पाठीशी जेव्हा एक स्त्री खंबीरपणे उभी राहते तेव्हा तिचं काय सोनं होतं. तर सोंगटीच्या पाठीशी तिची आई उभी राहते. अतिशय झोपडपट्टीत राहणारी ती बाई असते, पण मुलींनी शिकावं म्हणून तिची तळमळ असते. नवऱ्याचा मार सोसून ती मुलीला शिकवत असते. अच्छा. त्यात ती मुलगी पळून जाऊन लग्न करते, पण तरी ती मुलीच्या पाठीशी उभी राहते. आणि नंतर एक समाजसेविका असतात, त्या तिच्या पाठीशी उभ्या राहतात, आणि ती शिक्षण मंत्री होते. अच्छा. तर तो सगळा तिचा प्रवास डॉक्टर विजया वाडांची कादंबरी आहे सोंगटी, आणि त्याच्यावरनं योगेशनी हा दीर्घांक केला तयार आणि डिरेक्ट पण केला. अच्छा. आणि आम्ही दोघीच जणी तो प्रयोग करायचो. फार दुबईपर्यंत दोघी जणी जाऊन तो प्रयोग करून आलो. तर मला वाटतं त्या याच्यात मला खूप काही शिकायला मिळालं. मुळात लिखाण वाईजच ते नाटक इतकं कमाल आहे की नाही, आपणही एक स्त्री आहोत आणि आपणही कुठल्या तरी स्त्रीला मदतच केली पाहिजे, ना की तिचा दुस्वास केला पाहिजे. हे त्या नाटकातनं मला खूप शिकायला मिळालं. सोंगटी ह्या नाटकाबद्दल ज्यावेळेस तुम्ही आता सांगितलं की याचे दीर्घांक आणि तुम्ही दुबईपर्यंत प्रयोग केले आलेले आहात, तर ते प्रायोगिक नाटक कधी व्यावसायिक नाटकात बदल करावा असं वाटलं नाही का? नाही वाटलं, कारण त्याची ती प्रायोगिक ह्याची जी मजा होती ना ती व्यावसायिकला आली नसती. की त्या दोघीच जणी स्टेजवर आहेत, पण तिसरी व्यक्ती त्या उभं करतायत. आणि आम्ही असं केलं होतं की आम्ही विंगेत जायचोच नाही, स्टेजच्या मध्येच एक आडोसा तयार करायचो आणि त्यातच चेंज करून हार्डली आम्हाला 1 मिनिट मिळायचा चेंज करायला. तर त्याच्या आतच जाऊन चेंज करायचं आणि पुन्हा बाहेर येऊन परफॉर्म करायला सुरुवात करायची. तर अशा टाईपचं ते नाटक असल्यामुळे आम्हाला असं कधी वाटलं नाही की ते व्यावसायिक व्हावं, कारण ती मजा निघून गेली असती. बरोबर. त्या दोघींचा जो संवाद आहे, फक्त 2 स्त्रियाच ते करतायत आणि तिसरं म्हणजे नवरा त्या उभं करतायत किंवा त्या तिचे वडील, त्यांचं कॅरेक्टर ते म्हणजे आम्हाला लोक सांगायचे की ते नसले तरी आम्हाला ते दिसतात तुमच्या दोघींच्या अभिनयातनं. ते ही आमच्यासाठी खूप मोठी पावती होती असं मला वाटतं. आपण ज्यावेळेस बघतो की कॅमेरा ज्यावेळेस समोर असतो, मालिकांमध्ये आपण जर बघायला गेलो किंवा चित्रपटांमध्ये बघायला गेलो, तर कॅमेरा हा तुमचा प्रेक्षक असतो, बरोबर, पुढे लोकांपर्यंत पोहोचवणारा असतो, माध्यम आहे. बरोबर. पण थिएटरमध्ये आपण बघतो की प्रेक्षक हा लाईव्ह आपल्या समोर असतो. सो त्यावेळेस कुठलं दडपण येतं कधी? दडपण तर असतंच. अच्छा. दडपण असतं, म्हणजे एकतर आपण काही विसरू, आपण काही चुकू, किंवा समोरचा काही विसरला, समोरचा काही चुकला तर काय करायचं. पण मुळातच मला वाटतं योगेशकडे आम्ही हे सगळं शिकत गेलो. बरोबर. त्यामुळे नाही म्हटलं तरी ते दडपण हळूहळू कमी होत गेलं. पण स्टेजवर जाण्याआधी म्हणजे जेव्हा मी विंगेत असते तेव्हा ते दडपण असतंच असतं. आपण आजकाल बघतो बऱ्याच वेळा आत्ताचे जे नवीन कलाकार आहेत हे काय करतात, मालिकांमध्ये काम करतात, चित्रपटांमध्ये काम करतात, पण ह्यांनी नाटक केलेलं नसतं किंवा नाटकाचा अनुभव नसतो. बरोबर. ह्या गोष्टींचा अभिनयामध्ये खरंच काही फरक पडतो? पडतो, मला असं वाटतं पडतो. म्हणजे कशा पद्धतीमध्ये पडतो, तुम्ही काय सांगू शकाल? थोडंसं मला असं वाटतं की पुन्हा मी तेच म्हणेन की तुम्ही त्या कष्टातनं गेलात, ते काम करत गेलात तर तुम्हाला त्याची किंमत राहते.
फार तुम्हाला इझी गोष्टी मिळाल्या ना की आपण जे करतोय ते चालतंय, तर तुमच्यात कधीच सुधारणा होणार नाही, बरोबर. असं मला वाटतं. जोपर्यंत आपल्याला हे वाटतं की मी करते ते चालून जाते, तर तुमच्या सुधारणाच नाही होणार. पण जेव्हा तुम्ही नाटक करत असता, जेव्हा तुम्ही एकांकिका करत असता, तेव्हा तुम्हाला इतकं तुम्ही तावून सुलाखून निघत असता बरोबर. की एखाद्या भूमिकेचा आपला आपण विचार करणं, फक्त मी कशी दिसतीये, मी छान दिसतीये ना, मग मी रडताना वाईट दिसतीये का, मग मी नाही रडू शकणार. हा. मी हसताना खूप वाईट दिसते, हा विचार तो आर्टिस्ट करत नाही. मग तो पूर्ण लक्ष त्याच्या अभिनयात देतो. बरोबर. मग त्याला कारण त्याला माहिती असतं की मी जर मनापासून रडले तर मी छानच दिसणार आहे, करेक्ट. मी मनापासून हसले तर मी छानच दिसणार आहे. त्यामुळे त्याच्या मनात हे विचार येत नाहीत. पण आम्ही हल्ली बऱ्याच वेळेला बघतो की ही जी मुलं डायरेक्ट अशी येतात ती थोडी कुठेतरी ह्या सगळ्या ह्याच्यात अडकलेली असतात. माझा मेकअप छान आहे ना, माझे कपडे छान आहेत ना, किंवा मी रडताना कशी दिसते, मग मी हसताना कशी, ह्याच्यात खूप अडकल्यासारखे वाटतात. त्याच्यामुळे तो अभिनय थोडासा आपण म्हणू शकतो की अभिनयाप्रमाणे न वाटता काहीतरी हा, थोडं कृत्रिम हा, त्याच्यात feel हे येतो. येतं, फील येतो. ओके. टीव्ही मालिकांकडे आपण वळूयात. तुम्ही बऱ्याचशा टीव्ही मालिकांमध्ये आम्हाला दिसता. तर टीव्ही मालिकांमधून ज्यावेळेस तुम्हाला घराघरात एक ओळख मिळाली, अशी कुठली भूमिका होती की ज्याच्याने लोकांनी तुम्हाला माधवी सोमण म्हणून ओळखायला सुरुवात केली? माझं सगळ्यात पहिली टीव्ही मालिका ही वादळवाट. बरोबर. वादळवाटमध्ये मी एका सीनसाठी मला बोलवलेलं होतं. त्यावेळेला एकच सीन होता आणि मी गेले, मी सीन केला, छान झाला आणि त्याच्यात माझं नाव होतं निर्मला सदाफुले. हम्म. तो एक सीन जसा दिसला तसे अनेक तुम्ही त्या निर्मला सदाफुले ना, म्हणजे त्या एका सीननी इतकी जादू केली होती करेक्ट. की मला असं वाटायला लागलं बापरे हे भारी आहे म्हणजे. आणि मग त्यानंतर 6 महिन्यांनी मला शशांक सोळंकींचा फोन आला की ते म्हणाले की तुझा सीन खूप छान झाला आणि आम्हाला तुला वाया नाही घालवायचं, Correct. तर आपण आता ते कॅरेक्टर वाढवतोय आणि ते कॅरेक्टर शेवट पण म्हणजे वादळवाटचा एंड माझ्यावरती होता. माझी जी केस कोर्टात उभी राहते आणि आदिती ती केस चालवते, त्या ह्याच्यावरती सगळा तो एंड झाला त्या मालिकेचा. करेक्ट. करेक्ट. मालिकांमधील महत्वाच्या भूमिका ज्यावेळेस एखाद्या लिहिल्या जातात, तर मालिका हे माध्यम जर आपण बघायला गेलो तर हे माध्यम असं आहे की जे महिनोन-महिने म्हणा, कधी कधी वर्षोनवर्ष सुद्धा टेलिव्हिजनवर चालतं. प्रेक्षकांसाठी ते माध्यम म्हणा किंवा ते जे कुटुंब जे ते सिरियलमध्ये बघतात ते त्यांना स्वतःचं कुटुंब वाटायला सुरुवात होते. सो ह्याच्यामध्ये काम करताना काय काय आव्हानात समोर येतात किंवा जे शेड्यूल लागतात शूटचे, त्यावेळेस हे सगळं मॅनेजमेंट करताना थोडंसं कुठंतरी अवघड होतं? पर्सनल वेळ मॅनेज करणं होतं ना. म्हणजे एकतर आम्ही जवळजवळ 13-14 तास शूटिंग करतो. करेक्ट. त्यामुळे ते तर असतंच असतं. आणि पहिले 6 महिने ती मजा असते सगळी, पण हळूहळू त्याचा फटी केला लागतो की आपण रोज तेच करतोय, तेच बोलतोय, तेच करतोय. म्हणजे त्याच्यात नाविन्य, पुन्हा ते नाविन्य आणण्यासाठी सुद्धा आम्हाला तो प्रयत्न करावा लागतो. करेक्ट. त्याचा एक हे पण ज्या वेळेला आम्ही ऑडियन्स किंवा प्रेक्षकांचा प्रतिसाद बघत असतो त्यावेळेला कुठेतरी समाधान मिळतं. म्हणजे मी सांगते ना, स्वाभिमान नावाची मी मालिका करत होते. त्यात पल्लवीच्या आईचं मी कॅरेक्टर करत होते आणि असंच शूटिंग चाललं होतं. मध्ये एक दिवस मी घरी आले, मला असं खूप बरं वाटत होतं की चला आज त्याच ह्याच्यातनं आपण बाहेर पडलोय जरा. आणि मग माझा मुलगा म्हणाला की चला आज एकांकिका बघायला जाऊ. म्हणून मी भरतनाट्य मंदिरला त्याच्याबरोबर एकांकिका बघायला गेले. एक एकांकिका बघून झाली आणि आम्ही दोघं बाहेर पडलो की आता काहीतरी खाऊयात आणि घरी जाऊयात. बरोबर. बाहेर पडलो तर मागणं एक मुलगी धावत आली, पल्लवीची आई, पल्लवीची आई. बरं मला आधी कळलंच नाही, कारण पल्लवीची ते भूमिका आहे. त्यामुळे मला ऋग्वेद म्हणाला आई तुला बोलवत आहेत म्हणून. मागे बघितलं, मी थांबली. ती जवळ आली आणि म्हणाली तुम्ही पल्लवीची आई ना? तर मी म्हटलं हो. तुम्ही किती छान काम करता आणि तुम्ही ना इतक्या आई वाटता ना, मला तर माझ्या आईचीच आठवण येते. म्हटलं थँक्यू, एवढं मी बोलले. मग मला म्हणाली मी तुम्हाला मिठी मारू शकते? तर म्हटलं हो मार ना. तिने मिठी मारली आणि ती रडायलाच लागली. अच्छा. कारण ती म्हणाली की माझी आई गावी असते, मी इथे शिकत असते, मला 3-3, 4-4 महिने आई दिसत नाही. मग जेव्हा मी तुम्हाला मालिकेत बघते तेव्हा मला असं वाटतं की माझी आई माझ्या जवळ आहे. अच्छा. सो म्हणजे हे जे प्रोत्साहन मिळतं किंवा हे जी पावती मिळते ती आम्हाला काम करायला पुन्हा तयार करते की अरे नाही, आपल्याला ही भूमिका अशा चांगल्या ऑडियन्ससाठी आपल्याला पुन्हा
तितक्याच ताकदीने उभं राहायचं आणि भूमिका करायची. रोजची शूटिंग, त्याच्यात असलेलं वेळेचं बंधन, त्याच्यानंतर सेटवर येणारा पर्टिक्युलरली चहा, नाश्ता किंवा तिथलं जे काही लंच, डिनर शूटिंगच्या वेळेनुसार असेल ते, ह्या सगळ्यातनं कुठेतरी हेल्थवर कॉन्सन्ट्रेट करायला कमी पडतं असं वाटतं? होतं, ते नक्कीच होतं. त्याचा हेल्थवर परिणामही होतो. कारण सुरुवातीच्या काळात तर मला शक्य नव्हतं डबा वगैरे नेणं. त्यामुळे नाही म्हटलं तरी कुठेतरी थोडासा ऍसिडिटीचा त्रास आता सुरू झालेला आहे. पण ते वेळीच लक्षात आल्यामुळे आता खूपसे कलाकार आहेत ना, ते घरनं डबा आणतात. बरोबर. म्हणजे अगदी 7चा जर मला आता छान मी मुंबईत जिथे राहते तिथे समोरच एक जण आहेत, शालिनी म्हणून. तर ती मला अतिशय प्रेमाने डबा देते. म्हणजे तिचं तो काही व्यवसाय नाहीये, पण ती सकाळी तिचे मिस्टर डॉक्टर आहेत, 2 मुली आहेत, तर त्यांच्यासाठी ती करते. तर ती म्हणते ताई मी तुम्हाला पण देते. तर ते भाकरी भाजी असं देते. पण 7चा कॉल टाईम म्हणजे 6:30चा कॉल टाईम असेल तर तिला जमत नाही. पण मी त्यावेळेस असं करते की 4:30ला उठायचं, वरण भात लावायचा आणि वरण भात घेऊन जायचा आणि तो खायचा. पण सेटवरचं नाही खायचं. समोसे, वडे, त्या तेलवाल्या भाज्या. आणि आता सगळेच आर्टिस्ट डबा आणत असल्यामुळे आमची छान अंगत पंगत, तुझ्या डब्यात काय, माझ्या डब्यात काय. ॲज अ ऍक्टर म्हणून ज्यावेळेस आपण एखादा कठीण निर्णय म्हणतो, तर तो सगळ्यात कठीण निर्णय म्हणजे कुठला तरी एक आलेला रोल नाकारणं. बरोबर. तर असा कुठला प्रसंग तुमच्या बरोबर घडलाय का, की ती भूमिका तुम्हाला करायची इच्छा होती, पण काही कारणास्तव किंवा ती भूमिका नाही आवडली म्हणून ते तुम्हाला असं करायला लागलं की बाबा नाही, मला ही भूमिका नाही करायची? नाही, असा कुठलाही प्रसंग माझ्यावरती कधी आलेला नाहीये. ओके. पण नाही म्हणावं लागलेलं आहे. अच्छा. काही तारखांचे प्रॉब्लेम्स किंवा काही. तर त्यावेळेला मी नेहमी असा विचार करते की हे आपल्यासाठी नाहीये, ही भूमिका आपल्यासाठी नाहीये. हा विचार केला ना की मला वाईट नाही वाटत. नाही तर मग मला वाईट वाटतं. पण नाही, मी विचार करते की ही भूमिका गेली ना म्हणजे आपल्याला नक्कीच चांगलं काहीतरी मिळणार आहे. बरोबर. आणि म्हणजे जय जय स्वामी समर्थच्या बाबतीत हे घडलंय. अच्छा. की त्या सिरियलमध्ये मला जवळजवळ 3दा फोन येऊन गेला वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी, जे की महिन्याभराचे वगैरे होते, गोष्टी होत्या आणि संपून जाणार होत्या. माझ्या तारखा जमल्या नाहीत, मी नाही करू शकले आणि मला सुंदराबाई काळगावकरांची भूमिका आली. म्हणजे इतकी महत्वाची भूमिका आली जी प्रेक्षकांना अतिशय आवडली. अजून लोक मला विचारतात की आता तुमचं पुन्हा कधी सुरू होणार आहे. आणि माझं पहिलं अवॉर्ड सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखेचं अवॉर्ड मला या भूमिकेने दिलं. वा. जसं की तुम्ही आता सांगितलं की आपण हे म्हणू शकतो की एकच सिरियल ज्याच्यातून तुम्हाला 3 वेळा कॉल आला वेगवेगळ्या भूमिकेसाठी. बरोबर. पण ते नाही झालं आणि आता तुम्हाला एक असं कॅरेक्टर मिळालेलं आहे की माझ्या मते स्वामींच्या आयुष्यामध्ये त्या कॅरेक्टरचा पण खूप महत्वाचा खूपच महत्व आहे. म्हणजे तर खूपच महत्व आहे. म्हणजे हे आपण स्वामींची कृपाच म्हणायची. कृपाच आहे. मी तर म्हणते ना, म्हणजे मी म्हणजे मला तोपर्यंत ना स्वामी समर्थांबद्दल मी तसं काही म्हणजे स्वामी आहेत हे माहिती होतं किंवा मी तारक मंत्र म्हणत होते, पण बाकीच्या या गोष्टी मला काहीच माहिती नव्हत्या. पण मी जेव्हा ही भूमिका करायला घेतली त्या निमित्तानं वाचन मी सुरू केलं आणि मग एक एक गोष्टी, मग बाळप्पा कोण होते, चोळप्पा कोण होते, सुंदराबाई कोण होत्या हे कळायला लागलं आणि मग ते काम करायला मग मजा यायला लागली. तो सगळा त्यावेळेचं ते सगळं वातावरण आणि त्यात आम्ही काम करत होतो आणि रोज म्हणजे आम्ही रोज स्वामींचं नाव दिवसभर घेत होतो. हेच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आपण थोडंसं तुमच्या चित्रपटांकडे देखील वळूयात. ज्यावेळेस एखाद्या चित्रपटामध्ये कुठलीही भूमिका करायची असते त्यावेळेस पात्र निवड करताना कुठल्या गोष्टींकडे सगळ्यात जास्त लक्ष तुम्ही देता? चित्रपट जेव्हा येतो तेव्हा कदाचित एक छोटा रोलही असतो, असं काही नाही की कारण मी खूपसे आईचे रोल केलेले. बरोबर. तर त्यामुळे रोल छोटाही असतो. मी बघताना एवढंच बघते की एक तरी असा सीन आहे का की जो माझा असेल. करेक्ट. कारण तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्ही एका सीनमध्येही लोकांना लक्षात राहणार आहात. सो मी बघताना हे बघते की नाही, मग नुसतीच आपली आई उभी आहे कुठे कोपऱ्यात तर मग मी नाही सांगते, पण एक सीन आहे तो पूर्ण माधवी तुझा आहे तर मी हो म्हणते. अच्छा. तुम्ही मगाशी जसं सांगितलं की तुम्हाला नृत्याची देखील खूप आवड होती लहानपणापासून. बरोबर. तर
एखाद्या चित्रपटामध्ये नृत्य करताना कोरिओग्राफरनी किंवा कोणी असं काही सांगितलं असताना तुम्ही स्वतःची कोरिओग्राफी किंवा स्वतःचं नृत्यामध्ये असं काय केलेलं आहे का, जे की तुम्हाला प्रेक्षकांसमोर आणायला आवडेल किंवा त्यांना सांगायला आवडेल? नाही, असं मी म्हणजे कुठल्याही भूमिकेसाठी केलेलं नाही, पण मी एक नाटक करत होते. अच्छा. संशय कल्लोळ नाटक माहिती असेल हो. हा. तर त्याचं मॉडर्न केलं होतं नाटक, ओके. खरंच प्रेम खरे नावाचं. आणि त्याच्यात मी आपले सुनील तावडे त्यांच्या बायकोचं काम करत होते. आणि त्याच्यात डान्सही होते जे दीपाली विचारेंनी बसवले होते. म्हणजे मधल्या याच्यात मी माझी भूमिका सोडून त्या डान्स ग्रुपमध्ये यायची. त्याचे कॉस्ट्युम्स आमचे पूर्ण त्यांनी वेगळे केले होते. आणि मी ते इतकं एन्जॉय केलं होतं कारण मला डान्स करायला मिळाला, बरोबर. जी माझी आवड आहे. आणि दीपालीच्याही लक्षात आलं होतं की ती म्हणाली की तू चांगली नाचतेस. म्हटलं हो, मी शिकली आहे, त्यामुळे मला तो काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे त्यातला एक महत्वाचा एक डान्स होता की जो दोघींनीच करायचा होता, बाकी त्याच्यात कोणी ग्रुप नव्हता. तर मग ती म्हणाली की नाही, मग मला तिथे माधवीच हवी. की बरोबर. माधवी आणि ती दुसरी कलाकार अशा त्या दोघी मिळून तो डान्स करतील. तर त्यामुळे ते नाटक मी खूप एन्जॉय केलं कारण मला अभिनयही करायला मिळाला आणि माझी जी आवड होती नृत्याची ती पण मला त्याच्यात करायला मिळाली. नॉर्मली जर आम्ही बघायला गेलो, ज्यावेळेस आम्ही माधवी सोमण यांच्याबद्दल बघतो, त्यावेळेस अभिनयाव्यतिरिक्त त्यांना फिरण्याची फार आवड आहे आणि हो. त्याचबरोबर वाचनाची देखील आणि लिखाणाची खूप आवड आहे, असं आम्हाला खास करून लक्षात आलं. तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नक्कीच सांगेन. योगेश, तुम्हाला माहिती आहे माझा हो. नवरा जो उत्तम लेखक आहे आणि त्यांच्या घरात मुळातच वाचनाचंच वातावरण आहे. आमच्या घरात जवळजवळ 3,000 पुस्तकं आहेत. आम्हाला अच्छा. पुस्तकं विकत घ्यायचीच सवय आहे. आणि माझा मुलगाही प्रचंड प्रचंड वाचतो. म्हणजे त्याचं ज्ञानेश्वरी वगैरे पण वाचून झालेलं आहे अच्छा. आज वयाच्या 26व्या वर्षी. तर लग्न करून मी जेव्हा आले, लग्नाच्या आधी मी वाचत होते पण फार काही आवड नव्हती किंवा त्या वयात एक ते असताना सुहास शिरवाळकरांच्या कादंबऱ्या वगैरे इतपतच मी वाचत होते. पण योगेशकडे आल्यानंतर घरात पुस्तकं पाहिल्यानंतर हळूहळू ती आवड डेव्हलप होत गेली. त्यात एकदा माझ्या वाचनात डॉक्टर मीना प्रभूंचं पुस्तक आलं, ज्यांनी अच्छा. सगळी प्रवास वर्णनं लिहिली. त्या एकट्या फिरायच्या बरोबर. आणि त्याच्यावरती त्यांची असंख्य पुस्तकं आहेत. ते पुस्तक मला इतकं आवडलं की मी त्यांची पुस्तकं वाचायला लागले. आणि जशी ती पुस्तकं वाचायला लागले तसं वाटायला लागलं की आपणही फिरावं. करेक्ट. आपण नाही फिरत अजिबात. आपण आपलं फक्त काम, घर ह्याच्यातच अडकलेलो आहे. तर तो स्वतःला मला असं वाटतं की फिरायचं म्हणजे तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत. माझ्याकडे आता 1000 रुपये असतील तर मी महाराष्ट्रातलंच एखादं ठिकाण बघीन ना. तुम्ही प्रवास करणं, कारण तुमच्या घरातनं जेव्हा तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाता तो मधला जो काळ असतो, जो प्रवास असतो, तीच खरी मजा असते आणि त्यात तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. बरोबर. तर त्यामुळे जशी ती पुस्तकं वाचायला लागले तसं मी हळूहळू माझं फिरणं सुरू केलं. जसं वाचन वाढलं तसं मग वाटायला लागलं की आपणही लिहावं. मग 1-2 प्रवास वर्णनं लिहिली, जी लोकप्रभाला पाठवली, त्यांना ती आवडली. त्यांच्या लोकप्रभात ती छापली गेली. मग कथा लिहायला लागली. लहान मुलांसाठी कथा लिहिल्या तर बालकथा स्पर्धांमध्ये माझ्या कथांना बक्षिसं मिळाली. नंतर लघुपट कथा स्पर्धा म्हणून एक स्पर्धा होती मुंबईत. अच्छा. त्याच्यासाठी कथा लिहिली, त्याला बक्षीस मिळालं आणि मग तो लिखाणाचाही कॉन्फिडन्स लोकमतच्या दिवाळी अंकात माझी एक कथा आली आहे. ओके. तर तो कॉन्फिडन्स वाढायला लागला आणि आता मी कुठलीही सिरियल घेतली की तिथे पहिल्यांदा सांगते की बाबा 6 महिन्यांनी मला एक 10 दिवसाची सुट्टी लागेल ना, तेवढी माझी मॅनेज करा, बाकी माझं काही म्हणणं नाहीये. फिरायसाठी. मला फिरायचंय आणि ते होतं. ओके. म्हणजे मी जेव्हा विठू माऊली सिरियल करत होते तिथली एक गंमत सांगते. हा. तेव्हा मी स्वित्झर्लंडला जाणार होते आणि मी मालिका घेतली तेव्हा जवळजवळ आमचं ठरलं होतं जायचं. तर मी सांगितलं की मला असं असं त्यावेळेला एक 10 दिवसांची सुट्टी लागणार आहे, 10-15 दिवसांची सुट्टी लागेल, कारण माझ्या भाचीचं लग्न आहे आणि लग्न झाल्या मी जाणार आहे. तर ठीक आहे म्हणजे. आणि महेश सर पण म्हणाले वा वा, स्वित्झर्लंड फार छान आहे, फिरून ये. आणि गंमत अशी झाली, त्यात मी पुंडलिकाच्या आईचं कॅरेक्टर करत होते, सत्यवतीचं. तर मग मी जाण्याच्या आधी म्हणजे जिथे माझी सुट्टी सुरू होणार होती त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला एक छान पांढरी साडी नेसायला दिली छान, आणि माझे वेगवेगळ्या अँगलनी काही शॉर्ट्स घेतले ज्यात काही मला एक ठराविक वाक्य दिली होती आणि ती वाक्य मी बोलले. मला काही माहिती नव्हतं काय होणार आहे. मी गेले आणि नंतर मला असं कळलं की तो कली जादू करतो आणि मी एका गायीत जाते. अच्छा. आणि त्या गायीच्या चेहऱ्यावरती मी सतत दिसत होते
आणि मला फोन येत होते, लवकर ये, आम्हाला ती गाय घेऊन फिरावं लागतंय आणि ती शी करतीये, शू करतीये, ती घाण करतीये, तू लवकर ये, त्याशिवाय आमची सुटका नाही होणार. करेक्ट. असा एक विनोदी किस्सा या बाबतीत घडलेला आहे. म्हणजे असं म्हणावं लागेल की त्या सिरियल मधल्या ज्या सहाय्यक टीम होती त्यांचा पण कस लागला त्यावेळेला. चित्रपटांमध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस जेव्हा अशी कुठली वेळ की ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा चित्रपट बघायला चित्रपटगृहात गेले आणि स्वतःला पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर बघितलं, त्यावेळेस मनामध्ये काय फिलिंग होतं तुमच्या? माझा सगळ्यात पहिला चित्रपट मुन्नाभाई MBBS, बरोबर, ज्यात मी एक नर्सची भूमिका केली आहे. करेक्ट. आणि माझा मुलगा खूप लहान होता तेव्हा आणि मी त्याला घेऊन गेले होते बघायला. आम्ही दोघं बघत होतो. मला असं छान वाटत होतं की मोठ्या पडद्यावर आणि असं किती छान दिसतोय आपण, तो नर्सचा ड्रेस घातला. आणि तो एकदम म्हणाला, आई संजय दत्तने तुझ्याबरोबर काम केलंय. त्याला म्हटलं हळू बोल, मी संजय दत्त यांच्याबरोबर काम केलंय, त्यांनी माझ्याबरोबर काम नाही केले. पण तो अनुभव छान होता. त्यावेळेसही मला अनेक लोकांनी म्हणजे ते एवढूच छोटीशी भूमिका होती तरी लोक ओळखत होती. अजूनही लोक मला सांगतात की तुम्ही मुन्नाबाईमध्ये होतात ना, तुम्ही ती नर्सची. आणि छान वाटतं. चित्रपटांमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की एखादा कठीण किंवा भावनिक सीन ज्यावेळेस येतो तो सहजासहजी प्रेक्षकांना जास्त प्रमाणात लक्षात राहतो. बरोबर. तर असा कुठला चित्रपटामधला सीन आहे तुमचा असेल किंवा जो तुम्ही बघितलेला असेल की जो तुम्हाला आजही लक्षात आहे की भावनिक सीन असावा तर तो ह्यासारखा असावा? भावनिक सीन मला म्हणाल तर जय जय स्वामी समर्थ मधला सीन मी सांगेन की जिथे स्वामींना मी चोळप्पा भाऊंच्या घरातनं बाहेर काढते, भांडण करते साखळीवरनं सोन्याच्या, आणि तिथनं मी त्यांना बाहेर काढते. तो सगळा जो प्रसंग आम्ही शूट करत होतो त्यावेळेला म्हणजे ॲक्च्युली त्याच्यात मला तर चिडचिड राग भांडणच करायचं होतं. बरोबर. बाकीचे सगळे रडत होते. पण त्यावेळेला गंमत अशी झाली, तो सीन शूट करताना समोर जी मंडळी होती, आमचे डिरेक्टर होते, कॅमेरामन होता, हेअर ड्रेसर, मेकअप, आमचे स्पॉट दादा, ते सगळे तो सीन बघत पण होते. म्हणजे शूट तर होतच होता पण ते उभारून बघतही होते. आणि बघताना सगळेजण घळाघळा रडत होते. चोळप्पांची फॅमिली रडत होती. मला रडायचं नव्हतं, मी भांडणं करते. पण एका पॉइंटला असं झालं की मी विसरूनच गेले की मी भूमिका करते आणि मला गिल्ट यायला लागला. करेक्ट. कारण असे सीन मी खूप केलेत पण समोरही लोक इतकी त्याच्यात अडकलीत आणि इतकी रडतायत की मला गिल्ट यायला लागला की मी काहीतरी चुकीचं करतेय. मी तिथे विसरूनच गेले की मी सुंदराबाई, आणि मला असं वाटलं की मी खरंच कोणाचं तरी घर तोडतेय. बरोबर. म्हणजे 2 मिनिटं मी थांबले अक्षरशः. मी म्हटलं की थांबूयात जरा, कारण मलाच हे सहन होत नाहीये की सगळे इतके रडतायत, समोरही तुम्ही सगळे रडताय आणि त्याचं दडपण मला यायला लागलंय. पण मग जरा थोडा वेळ दिला, आम्ही सगळे थोडे रिलॅक्स झाले, त्यातनं थोडे बाहेर आले आणि मग तो सीन आम्ही शूट केला. मुन्नाभाई MBBS जसं तुम्ही आता म्हणलात, तर त्यातल्या सेटवरचे काही अनुभव तुम्ही आम्हाला शेअर कराल तर आम्हाला आणि प्रेक्षकांना देखील नक्कीच आवडेल. मुन्नाभाई MBBS सांगायचं म्हणजे मी तेव्हा माझं पहिलं काम आहे आणि ऑडिशन झाली. ऑडिशनला मी जेव्हा गेले तेव्हा माझा मुलगा खूप लहान होता त्यावेळेला, अगदीच 1.5 वगैरे वर्षाचा असेल त्यावेळेला. तर मला जेव्हा इंडियन मॅजिक आयमधनं फोन आला की तुला असं असं बोलवलंय, तर म्हटलं बरं ठीक आहे. सासूबाईंना सांगितलं, त्यांना बाहेर जायचं होतं, त्या म्हणाला एवढ्या वेळात ये, तोपर्यंत आम्ही आहोत, मग नंतर आम्ही बाहेर पडतो. त्यामुळे तेही कुठेतरी होतं. आणि ऑडिशनला गेले तर बरं मी इतके घरातल्या कपड्यांवर काही मेकअप नाही, काही नाही, एकदम साधी सुधी अशी गेली आणि इतक्या छान छान मुली नटून थटून आलेल्या आणि अशा. म्हटलं आपलं काही खरं नाही, आपलं काही होत नाहीये. तर मी फक्त त्यांना म्हटलं की प्लीज माझी आधी घेता का, कारण माझा मुलगा घरी आहे, लहान आहे. घेतो म्हणाले. मग त्यांनी सांगितलं की असं 2 नर्स एका डॉक्टर विषयी बोलतायत, असा सीन एक करून दाखवा. तो मी केला आणि मला माहिती होतं की आपलं काही होणार नाहीये. मी निघून आले आणि त्यावेळेला मोबाईल्स नव्हते, अगदी नुकतेच आलेले होते. आणि माझ्या नवऱ्याकडे तो एक ठोकळा मोबाईल असतो तसा होता आणि मी त्याचा नंबर तिथे दिलेला होता. आणि अचानक त्याला फोन आला, विनोद चोपडांच्या कंपनीकडनं फोन, आणि तो म्हणाला हा आपल्याला का फोन आलाय, म्हणजे त्याला काही कळलंच नाही. मग त्याला मी म्हटलं मी काल ऑडिशनला गेले होते ना त्यासाठी असेल.
मग त्यांनी विचारलं, हो ती माझी बायको आहे. मग त्यांनी सांगितलं की तिचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनी मला बोलवून घेतलं. मग कॉस्ट्युम्स मला दाखवले, लुक टेस्ट घेतली आणि मग सांगितलं की 10 दिवसाचं शेड्यूल आहे, त्यातले तुम्हाला एक 5-6 दिवस यावं लागेल. बरोबर. पहिल्या दिवशी मी जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा त्यांनी मला छान माझा ड्रेस लावलेला होता, मी तो घातला, नवीन कोरे सॉक्स बूट, तयार झाले. पहिला दिवस माझा शूटिंगचा झाला आणि मध्ये 1-2 दिवस गेले माझे. 2 दिवसांनी मी पुन्हा आले तर कॉस्ट्युम दादांनी मला एक कॉस्ट्युम दिले, असंच कुठले तरी मळके वगैरे सॉक्स दिले आणि मी ते घालून, मला तरी काय माहिती होतं की काय आहे, मी आपली घालून तयार झाले. आणि मग आमची असिस्टंट डिरेक्टर ती मला बोलवायला आली. तिने मला एकदा चेक केलं. ती म्हणाली की हे कोणी दिले तुम्हाला असे सॉक्स बिक्स? आणि म्हटलं दादांनी दिले. चला म्हणाल्या माझ्याबरोबर. अच्छा. त्या घेऊन गेल्या. मलाही कळेना की काय चाललंय. मग त्या म्हणाल्या की हे बघा, ह्या कोणी एक्स्ट्रा नाही आहेत, ह्या आपल्या आर्टिस्ट आहेत, ह्या एक कॅरेक्टर करतायत. ते काय छोटं असेल मोठं असेल, त्या एक कॅरेक्टर करतायत. त्यामुळे त्या जेव्हा जेव्हा येतील तेव्हा त्यांना नवीन सॉक्स दिले गेले पाहिजेत. आम्हाला हे असं चालणार नाही. आणि मग तो पण बघायला लागतो. म्हणाला तुम्ही मला सांगितलं का नाही? म्हटलं मला ते कुठं माहिती होतं, माझाही हा सगळा पहिलाच अनुभव आहे, मला तरी कुठे हे काय माहिती होतं की असं काही असतं म्हणून. मग त्यांनी मात्र ते लक्षात ठेवलं. मग पुढचे मी जेव्हा तिथे गेले तेव्हा ते अगदी आठवणीने, ताई तुमचे नवीन सॉक्स काढून ठेवलेले. तुम्ही ज्यावेळेस पण भूमिका करता त्यावेळेस तुमचे जे काही सहकलाकार असतील त्यांचं आणि तुमचं असलेलं बॉन्डिंग ह्याचा परिणाम अभिनयावर होतो, तर तो कशा प्रकारे होतो? माझा मुळातच स्वभाव असा हे नाहीये की खूप काही मी भांडणं करीन सेटवर किंवा असं हे नाहीये. आणि मला जे माझ्याबरोबर काम करणारे सहकलाकार मिळाले तेही इतके छान मिळाले. कारण मुळात मराठीतलं वातावरण चांगलं आहे. आपल्या मराठीत जसं आम्ही एक कुटुंब म्हणून सिरियलमध्ये काम करत असतो, तेच बॉन्डिंग आमचं हळूहळू बाहेरही व्हायला लागतं. कारण आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो, मजा करतो. शूटिंग संपल्यावर आज जरा इकडे जायचं का, हे खाऊयात का, ते खाऊयात का, असं आमचं चाललेलं असतं. त्यामुळे ते बॉन्डिंग इतकं छान होतं, त्यामुळे आमचे सीनही चांगले होत जातात. हे मराठीतलं वातावरण आहे. हिंदीत मला अनुभव होता की मी जेव्हा म्हणजे हिंदीत सिरियल करूनही आता मला 10-12 वर्ष झाली. पण त्यावेळेला जेव्हा मी पहिल्यांदा, तेव्हा मलाही टेन्शन आलं होतं. मला सीनला बोलवलं, मी आले, माझा सीन केला आणि मी बसले होते. तर त्यांनी असं सांगितलं, दीदी आपका हो गया है, आप रूम में जाके बैठो. अच्छा. हा, म्हणजे मला असं झालं, बापरे, म्हणजे कारण आपल्याला मराठीची सवय ना, मराठीची सवय, एखाद्याचा सीन झाला तरी आम्ही सगळे बाहेर. पण त्यामुळे होतं काय की जेव्हा आमचे क्लोज चालू असतात तेव्हा आमचा जो सहकलाकार असतो तो स्वतः आम्हाला वाक्य देतो. बरोबर. किंवा आमच्या सहकलाकाराला आम्ही स्वतः वाक्य देतो. त्याचाही खूप परिणाम होतो. एखाद्या असिस्टंट डिरेक्टरनी ती वाक्य देणं, कारण तो काही त्यात अभिनय करत नाही, तो ती प्लेन बोलून दाखवत असतो. हा, मग तू असं केलंस बरं का, ते तसं करायला नको होतंच. पण हे जेव्हा माझं वाक्य असेल आणि मी देत असेल तेव्हा मी त्या अभिनयातनंच देणार ना, की हे तू असं करायला नको होतंस, हा तू असं. त्यामुळे आपोआप समोरच्या आर्टिस्टचा त्याच्यावरची जी रिॲक्शन असते ती तशी येते. करेक्ट. तर त्यामुळे मला असं वाटतं की ते बॉन्डिंग खूप छान आहे आणि मराठीतलं जे वातावरण आहे ते मला खूप आवडतं. दिग्दर्शक हा आपण म्हणतो की मालिका असो किंवा चित्रपट असो, त्याच्यासाठी सगळ्यात मेन कॅप्टन ऑफ द शिप कोणतरी डिरेक्टर असतो. तर असे कुठले डिरेक्टर आहेत की ज्यांनी तुम्हाला काही सल्ला दिला होता जो अजूनही तुमच्या कामाच्या ह्याच्यामध्ये उपयोगी पडतो तुम्हाला? या बाबतीत एक तर योगेशकडे मुळात मी शिकले. करेक्ट. योगेशनी बऱ्यापैकी शिकवलं होतं. पण मी योगेशकडे कसं झालं की योगेशकडे मी फक्त नाटक केलं होतं, सिरियल फिल्म केलेलं नव्हतं. पण मी जेव्हा सिरियल्स करायला लागले, चित्रपट करायला लागले, तेव्हा मला इतक्या चांगल्या चांगल्या दिग्दर्शकांकडे काम करायला मिळालंय. आज या निमित्ताने मला वाटतं मला खूप छान वाटते की त्या सगळ्याच दिग्दर्शकांकडनं मला खूप काही, म्हणजे सतीश राजवाडे असतील, समीर पाटील असतील, गजेंद्र अहिरे असतील, खूप चांगले चांगले, आणि प्रत्येकाची स्टाईल खूप वेगळी आहे. पण मला त्यातनं खूप शिकायला असं मिळालं की आपल्या भूमिकेचा आपण स्वतःही कसा विचार करायचा, किंवा आपला एखादा सीन खुलवण्यासाठी आपण स्वतः काय प्रयत्न करायचे. म्हणजे प्रत्येक वेळेला दिग्दर्शकांनीच तुम्हाला काही सांगायला हवं असं नसतं. तुम्ही सांगा की मी असं केलं तर चालेल का, नाही वाटलं तर तो सांगेल की तसं नका करू,
पण तुम्ही तुमचे प्रयत्न करा. आणि हे मला माझ्या प्रत्येक दिग्दर्शकाकडे, मंदार देवस्थळी सारखा दिग्दर्शक असेल, बरोबर. मी त्याची जबरदस्त फॅन आहे मंदारची. संगीत कुलकर्णी, हो. त्यांची जबरदस्त मी फॅन आहे. म्हणजे ह्या लोकांकडे मला काम करायला मिळालं, ह्या लोकांकडनं मला खूप काही शिकायला मिळालं. खूप म्हणजे छान वाटलं. रंगा गोडबोले असतील, श्रीरंग गोडबोले, बरोबर. त्यांच्याकडे पण मी खूप प्रोजेक्ट्स केलेली आहेत. आज त्या निमित्ताने मला खूप छान वाटते की म्हणजे या सगळ्या दिग्दर्शकांना मी सांगतेय की खरंच तुमच्यामुळे मला माझ्यात प्रगती होत गेली, तुमच्यामुळे मला खूप शिकायला मिळालं. असा एखादा चित्रपट जो तुम्हाला आजही लक्षात आहे, जो तुम्ही केलेला आहे असा? असा असा एखादा चित्रपट की जो मी केलाय, मी त्याच्यात असं म्हणेन की पितृऋण, ओके. जी सुधा मूर्तींची ती कादंबरी आहे. बरोबर. आणि नितीश भारद्वाज यांनी ती डिरेक्ट केली होती. आणि त्यात मी जे कॅरेक्टर केले ते व्हिलनचं आहे, निगेटिव्ह रोल आहे. हम्म. पण तो करायला फार मजा आली. कारण त्यात ते सगळं असं मोठं कुंकू, टिपिकल ती कोकणातली बाई, आणि ते सीनही असे खूप, ती तिच्या त्या विहिरीत नेते, तिच्या बांगड्या फोडते, असे सीनही हो. जबरदस्त होते करायला. सीन खूप मजा आली. आणि ते कॅरेक्टर माझ्या खूप अजूनही लक्षात आहे. अच्छा. कारण ती कादंबरी मी आधीच वाचली होती, बर. त्यामुळे मला माहिती होतं की ते कॅरेक्टर काय आहे. आणि बाकीच्या सगळ्या कॅरेक्टर्सपेक्षा ते खूप हटके होतं, वेगळं होतं. करिअरमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर सगळ्या गोष्टी काही इतक्या इझिली मिळत नाहीत, त्याच्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. तर असा कुठला प्रसंग जो तुम्हाला आठवतोय की त्याच्यासाठी तुम्हाला खरंच संघर्ष करावा लागला, की त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं? संघर्ष तर सतत आहेच. म्हणजे मी 2 व्यावसायिक नाटकं केली, ओके. केस नंबर 99 आणि आता कसं वाटतं, ही दोन्ही नाटकं मी मुंबईतनं केली. हो. त्यात मी लीड रोल केले. त्यावेळेला काही मालिकांसाठी विचारणा होत होती, पण तेव्हा मुलगा लहान होता, अगदीच 1 वर्षाचा होता, त्यामुळे मला करायचं नव्हतं काम. अच्छा. आणि जसं नाटकाचे प्रयोग थांबले तसं मी थोडा ब्रेक घेतला. वाटलं की नाही, मी काम केलंय, माहिती आहे लोकांना. पण जसं मी ऑडिशन्स आणि हे द्यायला तसं लक्षात आलं की असं नसतं. म्हणजे जरी मी नाटकात एवढी महत्वाची भूमिका केली आहे म्हणून मला लगेच महत्वाचे आणि मोठे रोल्स कोणी देतील असं नसतं, हे मला आधी पहिलं तिथे कळलं. मग मुंबईत गेले, ऑडिशन्स द्यायला सुरुवात केली, मुंबईत राहायचं कुठेतरी, मग त्याच्यासाठी शोधाशोध सुरू झाली. कारण मग हळूहळू एक एक गोष्टी कळायला लागल्या. बरं, त्यावेळेला कसं झालं होतं की मी मुंबईत फारशी गेलेली नव्हते, माझ्यासाठी मुंबई ही खूप नवीन होती. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा डोंबिवलीत राहायची मी माझ्या काकांकडे, आणि पहिल्या दिवशी दादरला जेव्हा आमची रिहर्सल संपली तेव्हा आता जायचं कसं डोंबिवलीला, आणि रात्र झाली होती, 8-9 वाजले होते. पण मी म्हणते तसं की माणसं चांगली मिळत गेली. बरोबर. मला प्रत्येक वेळेला माणसं चांगली मिळत गेली. मग आमच्या वैजयंती चिटणीस होत्या, त्या त्यांच्या घरी घेऊन गेल्या मला, की तू आज माझ्या घरी राहा, मग सकाळी उठून तू जा. तर हे सगळं, त्यात ते ईस्ट वेस्ट ह्याचा खूप गोंधळ होता मुंबईत, ते कळत नव्हतं. हळूहळू ते तर हा सगळा संघर्ष होताच. अभिनय क्षेत्रामध्ये टिकून राहण्यासाठी केवळ टॅलेंट हेच गरजेचं नसतं, त्याचबरोबर थोडंसं नशीबही रोल प्ले करतं. तर ह्याच्या संदर्भात काय सांगू शकाल? नाही, मी हे नक्कीच मानते की नुसतं टॅलेंट असून उपयोग नाही, तुम्हाला ते काम मिळणं. कारण माझंही असं बऱ्याच वेळा होतं की एक मालिका माझी संपली की मध्ये 6-6 महिने जातात. बरोबर. आणि मग वाटायला लागतं की बापरे, आपण काही काम करत नाही आहोत. पण ते जेव्हा नशिबात असतं तेव्हाच ते येतं, ते मिळतं आणि ते सुरू होतं. पण नशीब हा भाग आहेच. म्हणजे नुसतं मी पण हे मान्य करते की नुसतं टॅलेंटवर नाही होत. तुम्हाला तशा भूमिका मिळणं, तुम्हाला आवडीच्या भूमिका मिळणं. बऱ्याच वेळा असं होतं की एक 8-10 तुम्ही टिपिकल काही कॅरेक्टर्स करता, तेव्हा कुठेतरी तुम्हाला तुमच्या आवडीची एखादी भूमिका मिळते. पण त्यासाठी तुम्ही मधले हे 10 भूमिका नाही सोडू शकत. कारण जर आपण हा व्यवसाय म्हणून ते स्वीकारलंय तर ते तुम्हाला करावंच लागतं. तर तो पेशन्स असणं, त्या नशिबाची कधी वेळ येतेय त्याच्यासाठी पेशन्स असणं पण खूप गरजेचं आहे. ह्यालाच धरून मला पुढचा प्रश्न तुम्हाला अजून एक विचारायला आवडेल, की असं कधी झालंय का की तुम्ही एखादी ऑडिशन दिलीये आणि तुम्ही विसरून देखील गेले की मी इथं जाऊन ऑडिशन दिली होती, आणि अचानक तुम्हाला कॉल आलाय की आता तुम्हाला ही भूमिका करायची? नाही, असं झालेलं नाही, पण उलट खूप झालंय. अच्छा. मी त्या बाबतीत म्हणून उलट खूप झालंय. सुरुवातीला ऑडिशनसाठी बोलवायचे, ऑडिशन द्यायची,
वाट बघत राहायची, हा. फोन करायचा, नाही अजून ते ठरायचंय, अजून काही कॅरेक्टर ते ठरलेली नाहीयेत, असं फोनवर मी बोलते आणि मला टीव्हीवरती प्रमो दिसायचा. अच्छा. म्हणजे इतकं हे होतं. पण हळूहळू म्हटलं नाही, ही ही मे बी त्यांची हीच पद्धत असेल, त्याला आपण युज टू झालं पाहिजे, नाही तर आपल्याला त्याचं डिप्रेशन यायला लागेल. Exactly. की अरे दरवेळेला आपण ऑडिशन देतो आणि कोणतरी आपल्याला कळवतही नाहीत आणि एकदम कोणतरी दुसरंच तिथे आपल्याला दिसायला लागतं. ते जेव्हा मी स्वतःला तयार केलं त्यासाठी, त्यानंतर मी रिलॅक्स झाले की नाही, हे होत राहणार. कधीतरी एखादी भूमिका आपल्याला मिळणार, कधीतरी नाही मिळणार. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. बरोबर. आता जर बघितलं तर बऱ्याच वेळा काय होतं ना, महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. हो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा फिमेल्स कॅरेक्टरसाठी येतात. तर अशा मुलींना तुम्ही काय सल्ला द्याल, जर काम नाही मिळालं तर? ऍक्टिंग हे करिअर असं आहे की जिथं तुम्ही बघाल आज काम आहे, उद्या नाही, परवा आहे, परत किती दिवस नाही ते सांगू शकत नाही. तर अशा मुलींना किंवा ज्या आता नवीन येणाऱ्या ज्या आर्टिस्ट आहेत त्यांना तुम्ही ॲज अ महिला कलाकार म्हणून काय सल्ला द्याल? यात मी एकच गोष्ट सांगू इच्छिते की एक तर शिकून या. बरोबर. नाटक करा, एकांकिका करा, थोडंसं आधी त्याचा बेस तयार करा आणि मग या. म्हणजे लंबी रेस का घोडा व्हायचा असेल तर, की मला पुढेपर्यंत काम करायचंच आहे, एक तर शिकून या. दुसरी गोष्ट, अभिनयाबरोबरच आपल्याला आणखीन काय करता येईल ह्याचा एक विचार पक्का ठेवा, किंवा त्याचे एक उपजीविकेसाठी. शिक्षण घेऊन ठेवा की हे नाही झालं तर मला ह्या क्षेत्रात काम करता येणार आहे. बरोबर. कारण शेवटी पुन्हा मी तुझा जो हे होता की नशीब तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे फक्त टॅलेंट असून उपयोग नाही, तर नशिबाची पण साथ तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. करेक्ट. तर अशा वेळेला मी इतके ऑडिशन्स देते पण मला काही मिळतच नाही, तर डिप्रेशन मध्ये न जाता काहीतरी दुसरं, की नाही मग हे नाही तर माझ्याकडे हे आहे. बरोबर. मी ह्याच्यात काम करू शकते. आणि शेवटी तुम्ही जर कष्ट घेणार असाल ना तर तुम्ही चमकणारच आहात. कुठली तरी एक गोष्ट तुम्हाला नक्की मिळणार आहे, मिळणारच आहे. कारण कष्टाला तुमच्या फळ हे मिळणारच आहे. फक्त हे नाही तर हे, पण त्याच्या जोडीला काहीतरी ठेवा. डिग्री तर पाहिजेच पाहिजे, मी म्हणते अर्धवट शिक्षण सोडून येऊच नका. एक कुठली तरी बेसिक डिग्री, BA असेल, BCom असेल, BSc असेल, कुठली तरी एक डिग्री तुमच्या हातात पाहिजे, की मग तुम्ही नाही हे करू शकला तर कुठेही एक छोटासा का जॉब असेल ना तुम्हाला तो मिळू शकतो. पण ते डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा एक काहीतरी बरोबर ठेवा तुमच्या. नवीन कलाकारांकडनं बऱ्याच वेळा होणाऱ्या चुका बघितल्या तर सगळं सोडून ते मुंबईमध्ये ज्यावेळेस स्थलांतरित होतात आणि अशातनं बऱ्याच वेळा मग ते पुरुष कलाकार असतील किंवा महिला कलाकार असतील, डिप्रेशनमध्ये जास्त प्रमाणात जातात. आणि ह्याचा अनुभव तुम्हाला कधी सेटवर आला आहे का, किंवा असा कलाकार किंवा असा आर्टिस्ट तुमच्या बघण्यात आलाय का? असा कलाकार किंवा आर्टिस्ट मी सेटवर कुठे बघितला नाहीये, पण मध्यंतरी एक मुलगा भेटला होता मला. अच्छा. या फील्डमध्ये तो आता काम करतोय आणि तो लहान आहे, 26-27 वर्षांचा आहे. तो मला असं सांगत होता की मी असा डिप्रेशनमध्ये गेलो होतो आणि हे. तर मी म्हटलं की कसं आहे ना, आमच्या पिढीला हा शब्दच माहिती नाही, डिप्रेशन. आम्हाला आमच्या आई वडिलांनी असं काही असतं की माणूस डिप्रेशनमध्ये जातो हे आम्ही कधी आम्हाला माहितीच नाही. आम्हाला एकच गोष्ट माहिती की लढायचं, काही होऊ देत. आई बापाचा मारही खाल्लेला आहे, पण आम्हाला हे नक्की माहिती की त्यांनी आम्हाला मारलंय तर ते चांगल्या कारणासाठी मारलंय, त्यातनं आमचं चांगलंच होणार आहे. त्यामुळे आम्हाला डिप्रेशन, मग मी त्याला विचारलं की डिप्रेशन म्हणजे नक्की काय होतं. तर म्हणाला की मग ते मला असं वाटायचं, संध्याकाळची वेळ झाली की असं वाटायचं की आपलं काही होणार नाहीये, तर मग आपण सुसाईड करावं का, हे करावं का. आणि तो म्हणाला माझ्या आई वडिलांना हे कळत नव्हतं, पण तो म्हणाला आता तुम्ही जेव्हा हे बोलताय तेव्हा माझ्या लक्षात येते की माझ्या आई वडिलांना हे का कळत नव्हतं. एक्झॅक्टली. कारण तुमच्या पिढीला हे माहिती नाहीये. त्यामुळे म्हणे आता ठीक आहे, नाही तर मला इतके दिवस असं वाटायचं की नाही मग माझ्या आई वडिलांना हे का कळत नाहीये की मला काय होतंय ते. पण तुमच्या पिढीला हे जर माहितीच नसेल की असं काही असतं तर बरोबर आहे म्हणाला. म्हणजे एका अर्थी तो पण खूप हे झाला की म्हणजे मला आता कळलं की ह्या कारणासाठी माझ्या आई वडिलांना कळलं. तर मी म्हटलं आम्हाला खरंच, म्हणजे माझ्याबरोबर आणखीन आमचा एक मित्र होता माझ्याच वयाचा होता, तोही तेच म्हणाला की आम्हाला माहितीच नाही येते शब्द, आम्हाला फक्त लढायचं माहिती आहे. बरोबर. तर त्यामुळे त्यालाही ती बाजू कळली त्याच्या आई वडिलांची.
तुम्ही साकारलेल्या भूमिकेमध्ये आत्तापर्यंतची जर आपण लिस्ट जर बघायला गेलो तर अशी कुठली भूमिका आहे ज्याच्यामुळे तुम्ही ॲज अ कलाकार म्हणून प्रगल्भ झालात असं तुम्हाला वाटतं? त्यासाठी तर मी सोंगटी तर म्हणीनच. ते Correct. कॅरेक्टरच तसं होतं, करायला खूप मजा यायची. आणि त्याच्या आधी मी गप्पा म्हणून एकांकिका करायची, मी आणि Okay. योगेश. ती एकांकिका अतिशय साधी आहे. बागेत संध्याकाळच्या वेळेला नवरा कामावरनं आलाय, तो व्यायाम करतोय, हां. बायको संध्याकाळी जी भाजी करायची ती भाजी करत बसलीये आणि असा तो संवाद आहे. खरं तर इतकी साधी एकांकिका आहे, पण ती खूप काही सांगून जाते. आणि त्या एकांकिकेचे सगळे प्रयोग मी माझ्या प्रेग्नन्सीत केले. म्हणजे अच्छा. मी डिलिव्हरीच्या आदल्या दिवशी प्रयोग केलाय. डिलिव्हरीच्या त्या आदल्या दिवशी माझ्या मुलाचा जन्म आहे 19 मेचा हां. आणि मी 18 मेला प्रयोग केलाय. अच्छा. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन ऍडमिट झाले आणि ऋग्वेदचा जन्म झाला. तर त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पण मला खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा जायचो प्रयोगाला तेव्हा आमचे 2 मित्र पण बरोबर असायचे आणि लोकांना असं वाटायचं की अच्छा म्हणजे हे प्रयोग करणार आहेत, ह्या आपली बायको आहे म्हणून ही हां. सहज आली. आणि मग लोकांना जेव्हा कळायचं की प्रयोग मी करणार आहे तेव्हा म्हणजे बापरे तू प्रयोग करणार आहेस, अशा ह्याच्यात तू प्रयोग करणार आहेस असं लोकांना व्हायला लागायचं. नाही मी प्रयोग करणार आहे आणि अशा ह्याच्यातच प्रयोग करणार आहे. त्या गप्पाचा आम्ही मुंबईत प्रयोग केला होता. ओके. आणि तेव्हा मुंबईतनं येताना 8वा महिना होता मला आणि माझी आई सासूबाई दोघी तेव्हा येत होत्या बरोबर, कारण त्यांना अच्छा. भीती वाटत होती. बरोबर. नाही बाबा 8वा महिना जपला पाहिजे अमुक तमुक. तर घाटात गाडी बंद पडली आणि रात्री 1:30ची वेळ. अपर्णा गानू होती बरोबर, पौर्णिमा गानू होती, त्यांचंही गाणं एक नाटक होतं. तर आणि कुठलाही ट्रकवाला हे ट्रक थांबवायचे आणि मला बघून घ्यायचेच नाही. अच्छा. यांना नाही घेणार, बाकीच्यांना घेणार. पण फायनली एका ट्रकवाल्यानी सांगितलं की घेऊ आम्ही यांना. हां. तर मी म्हटलं की मी पुढे बसीन, आम्ही पुढे बसू कारण मागे हादरे बसतील. बरोबर. पौर्णिमाने सांगितलंच होतं की तिला पुढेच बसवायचं, तिला मागे अजिबात बसवायचं नाही आणि चढायचं होतं ट्रकमध्ये. हम्म. तर बापरे आता तू कशी, म्हटलं मी चढीन तुम्ही काळजी करू नका, कारण मी मुळातच जिम्नॅस्टिक हां. करत होते, रोप मलखांब करणारी असल्यामुळे मी व्यवस्थित चढले. सगळे खालती उभे होते काही झालं तर. पण छान. पण म्हणजे मला म्हणायचं की नुसतंच नाटक नाही तर ह्या अनुभवातनंही खूप काही शिकायला Correct. मिळतं. हे जे टीमवर्क असतं, ही जी काळजी घेणं असतं आपल्या सहकलाकाराची, हे खूप छान आहे असं मला वाटतं. नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर वैयक्तिक आयुष्य ज्यावेळेस आपण बघतो आणि प्रोफेशनल करिअर ह्या दोघांचा समतोल साधताना कुटुंबामध्ये तुम्ही भूमिका किंवा कुटुंबातल्या अशी कुठली व्यक्ती ज्याची भूमिका तुमच्या आयुष्यात फार महत्वाची ठरली? या बाबतीत मी म्हणेन की अर्थातच माझे आई वडील आणि माझे सासू सासरे डेफिनेटली म्हणजे योगेश सरही ह्याच याच क्षेत्रात क्षेत्रामध्ये आहे. आणि अगदीच म्हणजे माझा मुलगा 11 महिन्याचा असताना हम्म. मी आता कसं वाटते नाटक करायला घेतलं. कारण त्यावेळेला योगेशचं नाटक मुंबईतनं श्री चिंतामणी सारखी संस्था करतीये आणि त्यावेळेला लता नार्वेकरांनी सांगितलं होतं की मी सिरियलमधली एकही मुलगी घेणार नाही कारण अच्छा. त्यांच्या डेट्स मिळत नाहीत आणि मी खूप प्रयोग करते. हम्म. संजय नार्वेकर त्या नाटकात होता आणि त्यांना मुलगीच मिळत नव्हती ह्या कारणासाठी, कारण तेव्हा नुकतंच अल्फा मराठी वगैरे आलेलं होतं. बरोबर. आणि मग काय करायचं 2 महिने त्या मुलगी शोधत होत्या. पण मग योगेश म्हणाला नाही, कारण मुंबईतनं एवढी मोठी संधी आपल्याला मिळतीये, तर म्हणाला नाही तू उभी राहा, तू काम कर. हम्म. पण आता मी काम करायचं तर आता हा माझा 11 लहान मुलगा आणि ते सगळं टेन्शन आलं होतं. पण माझ्या सासू सासऱ्याने आणि माझ्या आई वडिलांनी ते इतकं छान सांभाळलं. म्हणजे मला कधीच असं वाटलं नाही की मी मुलाला सोडून चालली आणि असं इतकं छान त्यांनी सांभाळलं. मग त्याला नंतर त्यांनी तो 1 वर्षाचा झाला तेव्हा त्याला कारण माझ्या तेव्हा सासूबाई जॉब करायच्या, सासरे जॉब करत होते. त्यानंतर लगेचच ते रिटायर झाले, पण सासूबाईंची नोकरी चालू होती. इकडे माझी आई नोकरी करत होती, अच्छा. आई पण शिक्षिका त्या पण. म्हणून मग पाळणा घर त्याला लावलं. Okay. मग कुणी त्याला आणायचं कुणी सोडायचं हे त्यांच्यातच सगळं चालायचं, माझ्याकडे काही यायचंच नाही. पण त्यांनी ते सांभाळलं म्हणून हे होऊ शकलं. कारण मुख्य शिक्षिका असल्यामुळे त्यांनी अभ्यास त्याचा मी आजपर्यंत कधीही माझ्या मुलाला शेजारी बसून शिकवलेलं नाही. अच्छा. मला कधीच त्याला, बाकी मी त्याच्या सगळ्या गोष्टी सांभाळल्यात, पण मला आई जसं शिकवते बसून हां. ते मला कधीच करावं लागलं नाही. पुढील काही वर्षात जर आपण बघायला गेलो तर माधवी सोमण यांना अशी कुठली भूमिका आहे जी करण्याची खूप मनापासून इच्छा आहे? असं विचाराल तर मी सांगेन साधना ते आमटे. अच्छा. हे त्यांचं कॅरेक्टर करायला मला खूप आवडेल.
आणि दुसरी गोष्ट, मला जंगल हे खूप आवडतं. मी सगळ्या जंगलांमधनं फिरलेली आहे. अनेक जंगल सफारी मी केलेली. तर आता तिथे बायकाही गाईड म्हणून काम करतात. बरोबर. तर अशा एखाद्या गाईडची जर मला भूमिका करायला मिळाली तर मला खरंच करायला आवडेल. म्हणजे शूटिंग सुद्धा होईल आणि आणि मला फिरायलाही मिळेल. एक्झॅक्टली मला जंगलही बघायला मिळेल. आणि कशा पद्धतीने त्या प्राण्याचा ते शोध घेतात, कारण ते सगळं कॉल्स येत असतात. वाघाला शोधणं ही जी जंगलातली मजा आहे ना, ती बरोबर. प्रोसेस, तो वाघ दिसणं तर आहेच आनंदाची गोष्ट, पण मला वाटतं की ती जी मधली सगळी प्रोसेस आहे, इकडे माकडं कॉल देत आहेत, मग इकडे असेल का, किंवा हे सगळं जे आहे ना, ते जास्त मजा देणार आहे, आनंद देणार आहे. आतापर्यंत जर आपण बघायला गेलो तर जसं की योगेश सरांचा तुम्ही बऱ्याच वेळा उल्लेख केला. योगेश सर बऱ्याच बॉलिवूडच्या मूव्हीज मध्ये हो. सुद्धा आपल्याला दिसतात. हो. म्हणजे एखादी इन्स्पेक्टरची भूमिका असेल किंवा डिटेक्टिव्हची भूमिका असेल तर तिथे योगेश सर हे असतातच. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, अर्थातच मला आनंद वाटतो. उरीसारख्या बरोबर. चित्रपटात मनोहर पर्रीकरांचं कॅरेक्टर त्यांनी, आणि तो दिसतो पण त्यांच्यासारखा. आणि मला खूप लोक मला हे सांगतात, योगेश सरांच्या तुम्ही मिसेस ना, हो ते सेम मनोहर पर्रीकर दिसतात. म्हणजे इतकं लोक भरभरून जेव्हा बोलतात तेव्हा अर्थातच आनंद होतो. आणि मध्ये एकदा फेसबुकला एक बातमी आली होती आणि मला इतक्या लोकांनी ती पाठवली होती की ह्या प्रसिद्ध हिंदी अभिनेत्याची पत्नी आहे ही मराठमोळी अभिनेत्री. फेसबुकला मी पण बघितली होती आणि मला ती खूप लोकांकडनं आली होती की अगं हे काय आलंय म्हणून. तर नाही, खरंच नक्कीच छान वाटतं त्याला बघताना. किंवा आम्ही ह्याला आता दृश्यमसाठी पण जेव्हा त्याचं हे होतं तेव्हा आम्ही फॅमिली बघायला गेलो होतो की नाही, दृश्यम आपण एकत्रच सगळ्यांनी बघायचा. अर्थातच दृश्यम 3 पण आता येतोय. चाललंय काहीतरी. आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळण्याच्या आधी मला एक तुम्हाला शेवटचा प्रश्न नक्कीच विचारायला आवडेल की अभिनय जर नसता तर माधवी सोमणी यांचं करिअर कुठल्या दिशेला असतं? अभिनय जर नसता तर माझं करिअर कुठे असतं? तर ऍक्च्युली कसं होतं, मी आधी जेव्हा जिम्नॅस्टिक आणि हे सगळं करत होते, नाटकाशी माझा काही संबंध नव्हता, तेव्हा माझ्या डोक्यात कुठेतरी होतं की मला आर्मी जॉईन करायची किंवा एअरफोर्स जॉईन करायचंय. मी म्हणते ना की मी एकदम योगेशकडे नाटक शिकायला लागले आणि माझ्या डोक्यातनं ते सगळं निघूनच गेलं. पण तोपर्यंत मला असं वाटत होतं की नाही, आपण सैन्यात जावं, तो ड्रेस आणि तो सगळा रुबाब, आणि नाही काहीतरी असं करावं, भारी काहीतरी करावं. पण नाटक करायला लागले आणि ते सगळं बाजूला राहिलं. चल, आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळूयात, ज्याच्यामध्ये काही रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत मॅम तुमच्यासाठी. सगळ्यात पहिला तर रंगभूमी की चित्रपट? अर्थातच रंगभूमी. आवडती भूमिका नाटकातली, चित्रपटातली आणि मालिकातली? नाटकातली म्हणाल तर सोंगटी. ओके. मालिकांमधली म्हणाल तर सुंदराबाई काडगावकर. आणि चित्रपटातली म्हणाल तर मी म्हटलं तसं की पितृऋणमधलं कॅरेक्टर करायला मला खूप मजा आली. शूट ज्या दिवशी असतं त्या दिवशी जसं तुम्ही म्हणालात की कॉल टाइम्स तुम्हाला येतात, तर कुठला कॉल टाइम सगळ्यात जास्त अवघड वाटतो, दिवसाचा की रात्रीचा? मला रात्रीचा, कारण मला सकाळी लवकर उठायची सवय आहे. म्हणजे शूटिंग असो नसो, मी जर पहाटे 4 वाजता जरी घरी येऊन झोपले असेल तरी मी 6ला उठते. त्यामुळे मग मी दुपारी झोपीन, पण ती 6ची वेळ मी चुकवत नाही. त्यामुळे मला रात्रीचं नको वाटतं. सकाळी तुम्ही मला कितीही वाजता बोलवा. तुमची आवडती मराठी अभिनेत्री? माझी आवडती मराठी अभिनेत्री त्याच्यात बऱ्याच आहेत. अश्विनी भावे मला आवडतात, स्मिता तळवळकर मला आवडायच्या, नंतर सविता ताई आहेत, सविता प्रभूणे मला आवडायच्या, किंवा आपल्या ह्या सगळ्यात जुन्या सुलोचनाबाई, जयश्री गडकर, रेखा, चित्रा, ह्या सगळ्याच आवडत्या अभिनेत्री आहेत. तुमचा आवडता संवाद? अर्थातच सोंगटी. नमस्कार, आज या सभागृहात मी पहिल्यांदाच बोलायला उभी आहे. मी सोंगटी हिरामन आहीर, या राज्याची शिक्षण मंत्री. माझ्या भावा बहिणींनो, आमच्यासारख्या लोकांची या सभागृहात बसायची लायकी नाही. अशा नजरेनं खाऊ का गिळू करणाऱ्या नजरा मला बी टिपता येत आहेत. असं तर आत्ताच आपल्या मोरूभाऊ रानड यांनी रिमार्क पास केलाय.
शिक्षणाला शिक्षण म्हणणारी बाई शिकणाऱ्यांचं काय भलं करणार? मी ऐकलं. पण मोर भाऊ, मला एक सांगा, शिक्षण हा शब्द योग्य आणि शिक्षण अयोग्य हे कुणी ठरवलं? हं? अहो, भाषा म्हणजे तरी नेमकं काय हो? एकाच्या मनची बात दुसऱ्याला उमजावी म्हणून वापरलेली सोयच ना. मग पाणी म्हणलं तर बिघडलं कुठं? खूप छान मॅम, खूप छान. शांतता की गर्दी? शांतता. फिरण्यासाठी सर्वात आवडतं ठिकाण? फिरायला मला बर्फ, पहाड, म्हणजे काय आपण डोंगर, दर्या, तेच आवडतं. कारण मी ट्रेकिंग करते, त्यामुळे मला डोंगर आवडतात. एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला ह्याच्या वरनं विचारायचा आहे की आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा दिग्गज कलाकारांबरोबर काम केलंय, तर त्यातल्या काही अनुभव जे तुम्ही आता शेअर करू शकता, जे की आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायला खूप आवडतील? मी एक सिद्धांत नावाची फिल्म केली होती, ज्याच्यात विक्रम काका होते, माझे सासरे होते, स्वाती चिटणीस होत्या, गणेश यादव माझा नवरा होते. आणि त्यात आमचा एक सीन होता की जेवायला बसलेलो असतो आम्ही, आणि विक्रम काकांना चवी त्यांच्या ह्याच्यातनं गेलेल्या असतात, कुठल्याही पदार्थाची त्यांना चव कळत नसते. काही प्रसंग त्यांच्या आयुष्यात घडलेले असतात त्यामुळे, आणि त्यांची ती चव पुन्हा यावी. स्वातीताई त्यांची बायको असते, तर ती परत येण्यासाठी स्वातीताई मुद्दामून स्वयंपाकात दरवेळेला काहीतरी कमी टाकत असते. कधी मीठच नाही टाकलं, कधी तिखटच नाही टाकलं. तर आम्ही जेवायला बसलो होते, मग माझा नवराच असतो, तो नेहमीसारखं पुन्हा म्हणतो की काय आज पण मीठ नाही. तर मी म्हणते की बघा, तुम्हाला मी सांगत होते ना. म्हणून मी पटापटा उठते, मीठ घेते आणि मीठ वाढायला येते. आता विक्रम काकांबरोबरचा माझा हा पहिला सीन होता, आणि मी जसे त्यांच्या जवळ आले तसे हात कापायला लागला. मीठ वाढताना असं त्यांना कळे ना, काय ग काय होतंय? म्हटलं नाही, ते मला भीती वाटते. मग काय घाबरायचंय काय, मी काय खाणार आहे? तेव्हा स्वातीताई म्हणाली, विक्रम, अरे ज्याचा तू डॉक्टरेट मिळवली आहेस, ज्याची, ती अजून मॉन्टेसरी ते रे, तिला भीती वाटणारच. पण काकांबरोबर सीन करणं म्हणजे खरंच खूप शिकायला मिळायचं. म्हणजे त्यांचे ते पॉझेस, पण त्या पॉझेसमध्ये पण ते इतकं काही करून जायचे ना, की असं म्हणजे बघत बसायचो, विसरायला व्हायचं की पुढचं वाक्य आपलं आणि आपल्याला काहीतरी बोलायचंय. राईट. कमाल. सो माधवीताई, खरंच धन्यवाद, तुम्ही आमच्या शोवर आलात आणि तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केलेत. सो तुम्ही इनविन्सिबल सोल्स या पॉडकास्टमध्ये आल्याबद्दल मी अजिंक्य भावे तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच मॅम. माधवी मॅडम, आजचा हा संवाद खरंच खूप प्रेरणादायी, प्रामाणिक आणि मनाला भिडणारा होता. तुमचा अभिनय प्रवास, संघर्ष, शिकवण आणि स्पष्ट विचार हे सगळं आमच्या प्रेक्षकांसाठी नक्कीच मौल्यवान ठरणार आहे. इनविन्सिबल सोल्स पॉडकास्टला वेळ दिल्याबद्दल आणि मनमोकळेपणाने संवाद साधल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी व्यक्तींची कथा ऐकण्यासाठी इनविन्सिबल सोल्स बरोबर कनेक्टेड राहा. पुन्हा भेटूयात एका नवीन कथेसह. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू.